दर्यापुरात पोलिसांचे ऑपरेशन कवच. अंमली पदार्थांच्या विरोधात संपूर्ण शहरात बाईक रॅली काढली. तरुणाईला विळखा घालणाऱ्या अंमली पदार्थांच्या विरोधात दर्यापूर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. संपूर्ण शहरात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशनतर्फे ऑपरेशन कवच अंतर्गत एक भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना अंमली पदार्थांच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. ब्युरो रिपोर्ट, अमरावती माझा न्यूज, दर्यापूर. माननीय अमरावती जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख माननीय निकेतन कदम सर, SP अमरावती ग्रामीण यांच्या संकल्पनेतून आणि आमच्या वरिष्ठांच्या संकल्पनेतून तसे SDPO दर्यापूर श्री सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त संपूर्ण शहरामध्ये बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये आमच्या सर्व पोलीस बांधव, आमचे होमगार्ड बांधव यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतलेला होता. हे संपूर्ण एरियात आम्ही कव्हर केलेलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पना अशी आहे की व्यसनमुक्तीसाठी जास्तीत जास्त जनजागृती करावी. हा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये व्यसनमुक्तीचे जे साधने आहेत, जे अंमली पदार्थ आहेत, जे विक्री करणार आहेत त्यांना समूळ उच्चाटन करणे, आणि तिसरा जो टप्पा आहे याच्यामध्ये जे व्यसनाधीन झालेले लोक आहेत त्यांना व्यसनापासून परावृत्त करणे, त्यांचं व्यसनमुक्ती करणे, हे 3 टप्पे ठेवलेले आहेत. या टप्प्यासाठी आम्ही सर्व माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात काम करतच आहोत. त्यासाठीच आजची ही रॅली होती. ही रॅली संपूर्ण शहर कव्हर करून शेवटी बसस्टँड येथे संपवण्यात आली. बसस्टँडमध्ये बरेच मंडळी होती. तिथे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यात आता आमचा हा कार्यक्रमाचा आज समारोप इथे झालेला आहे. यानंतर जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा सर्व शाळेमध्ये पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व शाळेत जाऊन हे व्यसनमुक्तीची जनजागृती करणार आहोत. 30 तारखेला शाळा सुरू होतील तेव्हा आम्ही जनजागृती करणार आहोत. सर, हे जे गुटखा वगैरे विकणारे लोक आहेत यावर तुम्ही काय कारवाई करणार आणि काय राहणार समजा तुमचं पाऊल? आता पहिल्या टप्प्यामध्ये शाळेच्या बाहेर जे 100 मीटरच्या परिसरात ज्या पाणठेले आहेत त्यांची आम्ही माहिती कलेक्ट केलेली आहे. त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही तुमचे पाणठेले काढून घ्या. त्यानंतर नगर परिषदला आणि संबंधित गावात असेल तर ग्रामसेवकांना आम्ही हे पत्रव्यवहार करणार आहोत. आणि ते जर गुटखा, तंबाखू किंवा असे हे विकत असतील तर कोर्टबा अंतर्गत आणि तसेच इतर जे कायदे आहेत त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. धन्यवाद सर.